द न्यूज लाईन, अचूक वेधक। महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांची समाधी ज्या ठिकाणी आहे ती शहरातील प्रीतिसंगम बाग म्हणजेच स्वामींची बाग सध्या अक्षरशः दुर्लक्षित अवस्थेत आहे। कराड शहरातील हे ठिकाण इतिहास, पर्यटन आणि शांततेचं प्रतीक मानलं जातं। मात्र गेल्या काही महिन्यांपासून या बागेची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली असून नगरपालिकेच्या निष्काळजीपणाचं चित्र नागरिकांच्या नजरेत स्पष्टपणे दिसून येत आहे। या बागेत दररोज अनेक पर्यटक, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले फिरायला आणि खेळायला येतात, पण सध्या बागेत प्रवेश करताच उदासवाणा आणि अस्वच्छ परिसर नागरिकांना पाहायला मिळतो। समाधीच्या मुख्य गेटला योग्य कुलूप नसून ते साध्या दोरीने बांधून ठेवण्यात आले आहे। ही बाब विशेष खेदजनक आहे। इतक्या महत्त्वाच्या समाधी परिसराचे रक्षण दोरीवर अवलंबून असल्याचे दृश्य पाहून नागरिक संताप व्यक्त करत आहेत। समाधी परिसरातील फरशा तडकलेल्या आहेत, तर बागेतील बसायची बाकडी पूर्णपणे तुटलेली आहे। ज्येष्ठ नागरिकांसाठी बसवलेले व्यायामाचे साहित्य मोडलेल्या अवस्थेत असून कोणी वापरण्याच्या स्थितीतच नाही। लहान मुलांसाठी बसवलेली खेळणी ही तुटलेली असून त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे। याशिवाय बागेतील लाईट खांबांवर पक्ष्यांच्या घाणीचं साम्राज्य निर्माण झालं आहे। रात्रीच्या वेळी प्रकाश योजना नीट कार्यरत नसल्याने संध्याकाळी नंतर परिसर अंधारात बुडतो। बागेत लावलेले रेडिओ दीर्घ काळापासून बंद आहेत, त्यामुळे पूर्वी जसं शांत आणि आनंददायी वातावरण असायचं तसं वातावरण आता पूर्णपणे हरवलं आहे। स्वामींच्या बागेत जो फ्लेक्स फलक प्रवेशद्वारावर लावलेला आहे त्यावर झाडांच्या वेली आणि गवताचं साम्राज्य पसरलेलं दिसतं। या दृश्यावरून बागेच्या निगराणीची किती मोठी कमतरता आहे हे स्पष्टपणे जाणवतंय। नागरिकांनी अनेक वेळा नगरपालिकेकडे तक्रारी केल्या, तरीही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही। अशा निष्काळजीपणामुळे कराड शहरात या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचं नुकसान होत आहे। स्थानिक नागरिक आणि पर्यटकांनी नगरपालिकेकडे तातडीने दखल घेऊन बागेची स्वच्छता, फरशांची दुरुस्ती, तुटलेली बाकडी व खेळणी दुरुस्त करणे तसेच सुरक्षेची योग्य व्यवस्था करण्याची मागणी केली आहे। बागेतील कारंजेही बंद आहेत। रात्रीच्या वेळी चव्हाण साहेबांच्या समाधीचं दर्शन घेणेही आता प्रतिबंधित केले असल्याचा संतापजनक प्रकार सध्या पाहायला मिळत आहे। नागरिकांनी अनेक तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात येत नसल्याचे दिसत आहे। अशा निष्काळजीपणामुळे कराड शहरातील या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे। प्रीतिसंगम बाग ही केवळ विश्रांतीसाठी किंवा मनोरंजनाची बाब नसून कराडचा इतिहास, सांस्कृतिक वैभव आणि स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृती जतन करणारा एक कर्तव्याचा व अभिमानाचा भाग आहे। बागेचं जतन, संवर्धन ही केवळ जबाबदारी नाही तर शहराच्या प्रतिष्ठेचाही प्रश्न आहे। द न्यूज लाईनसाठी प्रमोद तोडकर सह अमोल टकले, कराड। द न्यूज लाईन, अचूक वेधक।